शुभ सकाळ माझ्या गोडताईंना, मैत्रिणींना, रुपालीच्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि तुम्ही जे माझे व्हिडिओ बघता, मला सपोर्ट करता, त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि इथं की नाही मी जसं की नाही लग्नात दिलेल्या सुटकेशी वगैरे, तर पहिलं कसं हलकेच सगळं वस्तू राहत होत्या, VIP वस्तू कुठे नव्हत्या, कारण पैसा पण जास्त नव्हता. तर लग्नात दिलेल्या ज्या सुटकेशी आहेत की नाही त्या फक्त आता की नाही हे आहेरी कपडे बिपडे ठेवायला जे आहे की नाही मी वापरत असते. सकाळी जिथनं सुटकेशी मी घासून उन्हाला वाळू घातल्या. आणि तुम्हाला मी मागं सांगितलंच होतं, उन्हाळ्यामध्ये जे आहेत ना असे म्हणजे सगळे साठवणीचे जे काम असतात ना एकदम मी करून टाकीत असते. आणि घर पण आणि सगळ्या वस्तू पण चकाचक असतात, कारण ऊन पण असतं आणि दिवस खूप मोठा असतंय. त्याच्यामुळं थोडासा रेस्ट पण भेटतं आहे आणि काम पण भरपूर होतं आहे माझं. त्याच्यामुळं की नाही आगाऊची कामं म्हणजे रोजच जे आहेत की नाही चालू असते, जसं की ब्लाऊज वगैरे शिवायचे, ते पण मी उन्हाळ्यामध्ये जे शिवून घेत असते, कारण दिवस मोठा असते ना त्याच्यामुळं कंटाळा पण येत नाही. आणि घरातल्या घरात की नाही काम असले ना की मला कुठं जायची गरज नाही ना टाईमपास करायची गरज नाही, कारण माझ्या कामामध्येच माझा टाईमपास होऊन जात आहे आणि कामाचा मला कंटाळा बिलकुलही येत नाही. पण मला कसं वाटतं आहे, माझं घर जे की नाही चौकून स्वच्छ आणि व्यवस्थित जिथला पसारा तिथं असावं, तर माझं मन की नाही लागते. नाही तर माझ्या मनामध्ये जे ना गोंधळ जे चालू असते की नाही की मला वाटतं मी कधी उठते की कधी माझे कामं सगळे पार पाडून व्यवस्थित पुन्हा बसते. तर चला आज मी इथं पसारा काढला होता आहेरी कपड्यांचा, कारण की नाही आता लगनसराई सुरू येणं आहे. मेन की नाही गोष्ट कशी बघा की नाही किती हलकी साडी ही तुम्ही द्या किंवा साडी टावेल टोपी द्या, ह्याचाच मान आहे. काही बाहेरी वस्तू बाहेरी साडीचं असं कुणी काही म्हणत नाही, पण मान जे आहे की नाही साडी टावेल टोपीचाच आहे. आणि ही जी आहे की नाही मिस्टरनं मला साडी खूप वर्षाखाली घेतली होती, कारण की नाही मॉडेल तर जुनं झाले, पण मी ती साडी की नाही व्यवस्थित ठुलेली आणि कधी मला घालू वाटली की नाही की मी घालीत असते. पूजाला पण वापरत असते, कारण त्यांच्याच मनानं त्यांनी ही साडी मला आणून दिलेली. कारण की नाही मला चल म्हणले होते तुम्ही, म्हणलं तुमची चॉईस कशी ते मी बघते आणि तुम्ही तुमच्याच मनानं आणून द्या. तर ती तवा की नाही साडी आता कमीत कमी 10 ते 15 वर्षाखाली साडी आहे. तर ती 400 की 450 रुपयाचीच साडी आहे, पण तिचं मोल की नाही इतकं की नाही की कारण त्यांनी त्यांच्या मनाने त्यांच्या आवडीनं माझ्यासाठी आणलेली साडी ती. त्याच्यामुळं की नाही मी व्यवस्थित जपून ठेवत असते. पूजा वगैरे करायची असली ना कधी सवळ्याची, तेव्हा मी ती साडी जी आहे की नाही वापरत असते. आणि सगळी इथं आहेरी कपड्याचा इतका गोंधळ झाला होता की नाही, सगळ्याला की नाही द्यायची वगैरे राहतात आहेऱ्या ते करण्यासाठी कपडे. त्याच्यामुळे की नाही आज सगळे कपडे ते मी व्यवस्थित लावून ठेवले होते, जसं की नाही टोप्या साड्या सकाळी सुटकीची घासून ठेवताय म्हणून की नाही सगळं व्यवस्थित आणि क्लीन आज मला करायचं होतं, कारण 3 ते 4 घंटे म्हणजे ह्याच्यामध्ये गेले आज. आणि जसं की नाही साड्याच्या ठिकाणी साड्या, टोप्याच्या ठिकाणी टोप्या, रुमालाच्या ठिकाणी रुमालं, सगळं व्यवस्थित आपण लावून ठेवलं ना की आपल्याला माहीत असते कुठं वस्तू आहे काय नाही. त्याच्यामुळं गोंधळ होत नाही, व्यवस्थित काढणं व्यवस्थित ठेवणं. पण गडबडीत कसं होते बघा, आपणच स्वतः की नाही गडबड जायचं म्हणून की नाही काढतो, पुन्हा ते ठेवतो आणि पुन्हा सगळं आपणच विचकून टाकतो. असं की नाही गडबडीच्या टाईमला ना अचानक कसं कुठेही निघणं होतं ना, कुठं जायचं म्हणलं की मग काढून वगैरे ठेवतो. पण कोणते कोणते कार्यक्रम असे असतात ना की जे न सांगता नाही हे करतात, ठरवतात पण अचानक निघतात. त्याच्यामुळं की नाही असा गोंधळ होऊन जाते सगळ्या आहेरी कपड्यांचा. आणि आज जे आहे की नाही सगळा हे व्यवस्थित गोंधळ जे आहे की नाही मी सगळे जे सुटकेशी वगैरे आहेत ना व्यवस्थित ठेवला आणि सगळा पसारा पण नीट ठेवला. जसं की ब्लाऊज पीस पण भरपूर इकडं तिकडं, कुणी आपण कुठं गेलं की नाही की आपल्या आपण वटीला घालतात, आपल्यालाही त्यांना द्यावं लागतात, तर ते पण की नाही इकडं तिकडं धिंगाणा सगळा झाला होता. आता व्यवस्थित की नाही साधे ब्लाऊज साध्या ठिकाणी ठेवले, जसं की नाही दुसरे जे असतात ना बॉर्डरचे वगैरे ते एका ठिकाणी ठेवले. असं की नाही खूप गोंधळ जे ना ह्या 3 सुटकेसमध्ये झालताना आज जे ना पूर्ण सामान मी व्यवस्थित लावलेलं आहे. आणि असं की नाही सामान जिथल्या तिथे व्यवस्थित लावलं ना की मग घरामध्ये की नाही वाटतं की सगळं सुटसुटीत सामान आहे, किती मन पण लागतंय. त्याच्यामुळे की नाही आगावचे कामं जे आहेत ना मी केल्याशिवाय बसतच नाही. माझं की नाही जिथल्या तिथं पसारा व्यवस्थित लावलेला असते. आणि कधी जर कोणतं काम नसलं स्वयंपाक वगैरे तर मी ह्याचे कामं काढून बसत असते, पण बिना कामाचा माझा एकही दिवस असा जात नाही. चला पुन्हा की नाही आकाश आलं होता, तर आकाशाने मी की नाही सुटकेशी वगैरे व्यवस्थित लावल्या. आणि सुटकेशी की नाही आता आपलं जे कपाट्याने त्याच्यावर लावलं नाही की त्याच्यावर डस्ट जे आहे की नाही रोजचं झाडून वगैरे काढतो तर खूप बसतंय. त्याच्यामुळे हे कॉटनचा जे टावेल आहे ना मी त्याच्यावर मस्त फोल्ड करून ठेवलं आणि एकदम की नाही व्यवस्थित पण दिसते आणि डस्ट पण बसत नाही. जसं की टावेल काढून धुतला की एकदम क्लीन आणि छान होते. नाही तर की नाही सुटकेशी 3-3दा काढून धुणं होत नाहीत.
त्याच्यामुळे ह्या बारीच जे की नाही मी असा जुगाड लावला होता. आणि एक काटेंचा टावेल जे आहे की नाही खराब झालेला होता ते ठेवून दिलताना, तर ते टावेल जे आहे मी ते वापरला आहे. आणि सगळा पसारा जे की नाही आज बेडरूममधला व्यवस्थित लावला आहे. तर माझा की नाही सकाळी जे आहे की नाही म्हणजे सुरू झालं तर 11 वाजता जे मी कामं करायला सुरू झालं ते तर मला 2 ते 2:30 वाजले सगळा पसारा आवरण्यासाठी. आणि आज जे आहे की नाही सगळं जे कपड्याचा चिल्लर धिंगाणा होता ना मी काढून टाकला. पुन्हा घरं वगैरे सगळे झाडून घेतले. आणि इथं झाली आता संध्याकाळची टाईम. आणि तुम्हाला माहीतच आहे की पेट्रोलचा जे आहे की नाही इतका धिंगाणा चालू आहे ना की पेट्रोल ना कुठंही भेटणं झालं आहे ना काय नाही. म्हणाले की कुठं लॉकडाऊन लागतं आहे काही लागतं आहे. तर इथं आकाशचे पप्पा की नाही स्टोर रूममधून की नाही मोठे मोठे जे ड्रम आम्ही ठेवलेले आहेत ना खूप दिवसाखाली ठेवलेले आहेत ते, तर त्याचं जे आहे की नाही आज फायनली काम पडलं. आणि इथं की नाही आकाश म्हटलं की बाहेर पेट्रोल भेटणं झालं आहे म्हणून की नाही त्यांनी की नाही 20 लिटर जे आहे की नाही पेट्रोल जे पहिल्यांदा तर घेऊन आला. आणि अजून जे आहे की नाही एक ड्रम आकाशच्या डॅडीने खाली करून दिलता, कारण आपल्या इथं आहे मोठी गाडी आणि कधी कुठं अचानक जायचं आलं तर आपल्याला पेट्रोल भेटणार नाही. त्याच्यामुळे की नाही सगळा जुगाड जे नाही ते लावून ठेवला. पुन्हा भेटू की न भेटू, पण आता सगळेजण म्हणू लागले की खूप परेशानी आहे, पेट्रोल काही दिवसानं भेटणार नाही. त्याच्यामुळं आकाशनं भरपूर असं पेट्रोल की नाही घरामध्ये आणून ठेवलं त्याच्या फ्रेंडला संग घेऊन. आणि संध्याकाळी जे की नाही असं कामं चालू होते. तर आज सकाळपासूनचा दिवस जे ना आमचा असा पार पडला. आणि तुमच्या इथं पेट्रोलची अशीच परेशानी का कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडलं तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आजचा दिवस होता आमचा असा. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया नवीन दुसऱ्या ब्लॉगमध्ये. शुभरात्री सर्वांना.